आई काय करतेस ग? भात लावलंस काय? भात लावला आता. भाजी बघितलीस काय बघितलं. कालवणाच मेथीची भाजी दिली बघ काकीनं आणि कोथिंबीर दिल्या. ही काय बाजारात आणलं बाकीच दोडका कांदा पात पावटा आणि ह्यात काय बघ की जरा उकडं हे पण मला असं बघितलं. काय झालं? चटणी कोणी दिली? बघू बरं. चटणी काही एकच घेतले. नाही चटणी दिली काकीनं. दिली होय काका म्हणला मग. काका म्हणलं चटणी संपल्या जत्रपर्यंतच विकत घ्यायला लागेल. त्यात बेसव का नको मग? तुझ्या बेतानं बघ कसं पण राहू दे, हे आधी घेऊन हे वांदी होऊन दे. होय विकत घ्यायचं परवडलं नसती चटणी होय. आहे ना. चांगला वास येतो घ्यायचा. कसली नाही चटणी काळी मीठ दिसते. हा नाही चांगली असते चटणी चांगली असते. आपली कसं आपली लाल भडक आहे. ते नेले काय मग काका? कशाला नेईल? आपलीच संपले तर ते कशाला नेईल? हिने दिलेली काकी नाही नेले. नाही. दुकानची बरी होय ही नको. कसली दिसते? अगं घरची आहे कसली दिसते काय ती खायत नाही ती. वाळवत चिकटपणा नाही. सुक्की सुक्की केली असेल कमी तेलाची. काय कमी तेलाची केली असेल. हा भाजी पुरण नव्हता आता 2-3 दिवस. हो आता दोडकान कांद्याची भाजी करतो का नाही? होय कर की. दोडकान कांद्याची भाजी कोथिंबीर घालून. दोनच वांगी कुठले आणले? 2-3 किलोभर वांगे गेले ते मुंबईला न्यायला. त्यातलेच आपल्याला ठेवले. मी म्हणलं अरे नको ठेवूस कशाला ठेवतोस म्हणलं असू दे कर. त्याने दोडका करू का दोनच पुरतील तेवढं कर की आहे का ना. आपल्याला किती लागते बघू.